एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। राळेगाव शहरासाठी दिलासादायक बातमी। अमृत 2.0 अंतर्गत पाणी पुरवठा योजनेस मंजुरी। राळेगाव शहराला मिळणार मुबलक पाणी। राळेगाव शहराला भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत 2.0 पाणी पुरवठा योजनेअंतर्गत राळेगाव नगरपंचायतला पाणी पुरवठा प्रकल्पास मंजुरी मिळाली आहे। ही आनंदाची माहिती नगरपंचायत राळेगावचे उपाध्यक्ष श्री जानवररावजी गिरी व नगराध्यक्ष श्री रवींद्र शेराम यांनी पत्रकार परिषद दिली। या योजनेअंतर्गत राळेगाव शहरातील नागरिकांना दररोज शुद्ध व पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहे। राळेगाव ते कळमनेर दरम्यानची जुनी पाईपलाईन काढून टाकून नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार असून पाणी पुरवठा अधिक सक्षम व सुरळीत केला जाणार आहे। तसेच ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी शहरात नवीन पाण्याच्या टाक्याचे बांधकाम करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले। त्यामुळे भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता पाणी पुरवठा व्यवस्था अधिक मजबूत होणार आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी केंद्र शासन 50%, राज्य शासन 45% व स्थानिक स्वराज्य संस्था 5% असा निधी उभारण्यात येणार असून या योजनेसाठी एकूण 47.67 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। ही योजना राळेगाव नगरपंचायतला मिळावी म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड व राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अशोक उईके यांचे सहकार्य लाभले आहे। या संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी नगरपंचायत राळेगाव यांच्याकडे देण्यात आली असून पुढील 2 वर्षाच्या कालावधीत योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। या योजनेची माहिती समजताच राळेगाव शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अमृत 2.0 योजनेमुळे राळेगाव शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटेल अशी आशा व्यक्त केली जात आहे। मुख्य संपादक विनोद माहुरेसह राळेगाव शहर प्रतिनिधी गणेश काळे।